सरकारकडून काढलेल्या अध्यादेशानंतर समाधानी होत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। मात्र नागपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाच्या बाबतीत आणि काल काढलेल्या सरकारच्या अध्यादेशाच्या बाबतीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका आहे जाणून घेऊ। आपल्यासोबत डॉक्टर बबनराव तायवाड आहेत। सर, काल मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालं, त्यांनी गुलाल उधळला आणि त्यांचं उपोषण मागे घेतलं। सरकारनं जो अध्यादेश काढला त्या अध्यादेशाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? तुम्ही या अध्यादेशापासून समाधानी आहात का? नाही, ते समाधानी झाले, मी त्यांचं अभिनंदन करतो। कारण उपोषण करते किंवा आंदोलन करते समाधानी व्हायला पाहिजे असते, त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करील। पण आम्ही जो आग्रह धरून हे उपोषण पूर्ण राज्यभर करतो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता कामा नाही। काल हा जो शासन निर्णय निघाला त्याचा आम्ही पूर्ण अभ्यास केला, अवलोकन केलं आणि अवलोकन केल्यानंतर आम्ही या निष्कर्षावरती आलेलो आहोत की 2000, 2012 आणि 2024 ह्या 3 वेळा जो अधिनियम जात प्रमाणपत्र काढणे आणि त्याची वैधता तपासणे याबाबत दिलेले आहे, त्या तिन्ही याचा संदर्भ या शासन निर्णयामध्ये दिलेला आहे। आणि त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र हवं असेल तर आधी त्याला त्याच्या नातेसंबंधात, आता नातेसंबंधामध्ये लोक कन्फ्यूज आहे, पण 2000, 2012 आणि 2024 वडिलोपार्जित पद्धतीने आलेल्या नात्यातील संबंध त्याच्यापैकी कुणाकडे असेल आणि ज्याच्याकडे आहे तो प्रतिज्ञापत्र देत असेल की हा माझा नातेवाईक आहे, माझ्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, तरच तो अर्ज करू शकेल, अन्यथा नाही। आणि त्यांनी अर्ज केल्यानंतर वंशावळ समिती आहे, त्याची वंशावळ तपासेल, त्याच्या नातेवाईकाने दिलेलं प्रतिज्ञापत्र तपासेल आणि त्याच्या आधारे जेव्हा ती जी 3 लोकांची स्थानिक समिती दिलेली आहे ती समाधानी झाल्यानंतर ते त्यांचा अहवाल तयार करतील की कुठल्या कुठल्या कागदपत्राच्या आधारे हे मागता येत आहे। आणि तो अहवाल तहसीलदाराकडे गेल्यानंतर तहसीलदार समाधानी झाला तर त्याला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळेल, त्याची वैधता होईल आणि मगच तो ओबीसीचे बेनिफिट घेऊ शकेल। हे सर्व नियम जे याच्यामध्ये घालून दिलेले आता येत ना की माझ्या वडिलोपार्जित असलेल्या नातेवाईकाकडे कुणबी जातीचं किंवा तेली माळी जे काही असेल त्या जातीचं प्रमाणपत्र असेल तर तो नातेवाईक त्यांचं ॲफिडेव्हिट घेऊन वंशावळ जुळून नातेसंबंध दाखवून जात प्रमाणपत्राची मागणी करू शकतो। याच्यात नवीन काय आहे? याच्यात नवीन काय नाही आहे, पण तुम्ही समाधानी झालेल्या आहात कालच्या या सगळ्या सरकारच्या अध्यादेशाने? नक्की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सुरुवातीपासून माझा ज्या शब्दावरती आक्षेप होता की सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र द्यायचे नाही, तशा प्रकारचा सरसकट प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय सुद्धा सरकारने निर्गमित केलेला नाही। आम्ही सुद्धा आमच्या तज्ज्ञांची चर्चा केली, अजून चर्चा सुरू आहे आणि आम्हाला जर असं काही वाटलं की याच्यामध्ये कुठेतरी आमच्यावरती अन्याय होण्यालायक आहे तर आमच्याकरता सुद्धा न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत। सर, न्यायालयाचे दरवाजे उघडे आहे, मात्र तुम्ही समाधानी म्हणतात। मात्र ज्या इतर ओबीसी संघटना आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेटियरमध्ये ज्या नोंदी आहेत त्यामुळे आता ओबीसीमध्ये जे आहेत ती त्यांची संख्या वाढेल ही भीती त्यांना आहे। कुठेतरी छुप्या पद्धतीने जे आहे ते ओबीसीमध्ये घुसवण्याचा हा प्रयत्न कालच्या अध्यादेशातून झालेला आहे आणि त्यामुळे या अध्यादेशाची होळी करा अशी मागणी देखील काही ओबीसी नेते करतात। आता कसं आहे, जेवढे नेते तेवढे मतं राहणार आहे, प्रत्येक जण काही एका गोष्टीवरती समाधानी होईल असं नाही आहे। तर ज्यांना याच्यामध्ये कुठेतरी हे वाटते त्यांच्याकरता सुद्धा सर्व मार्ग ओपन आहेत। मला आमचं समाधान झालं आहे, त्याच्यामुळे आणि पुन्हा आमचा अभ्यास सुरू आहे। आम्ही सुद्धा ज्या दिवशी याच्यामध्ये काही आक्षेपार्ह आहे किंवा नुकसान होऊ शकते असं लक्षात येईल त्या दिवशी आम्ही सुद्धा न्यायालयाचे दरवाजे ठोकू। म्हणजे तुम्ही पण न्यायालयात जाण्याच्या तयारीत असाल, पण सर तुमचं आता जे नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू आहे ते उपोषण आता थांबणार का? कारण काल मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केलेलं आहे की या अध्यादेशामुळे कुठेही ओबीसींवर अन्याय होत नाही। नाही, मुळीच नाही। हे बघा, आम्ही 14 मागण्या घेऊन उपोषण करतो आहे। सरकारने अजूनपर्यंत आमच्याशी चर्चा केलेली नाही आहे, म्हणून सरकार आमच्यासोबत जो चर्चा करत नाही, या 14 मागण्यांवरती तोडगा काढत नाही, आमचं समाधान करत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहणार आणि तोपर्यंत याचा आमचा अभ्यास सुद्धा सुरू राहणार। याच्याबद्दल ज्या आक्षेपार्ह गोष्टी आमच्या
म्हणजे लिगल ॲडवायझरला वाटतील त्याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा करू आणि सरकारला तशा प्रकारचं दुरुस्ती करायला लावू किंवा पुन्हा कोर्टामध्ये जाऊ आम्ही. म्हणजे तुम्ही या मागणीवर ठाम असणार आहे की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारनं लिखित द्यावं की ओबीसीच्या आरक्षणाला म्हणजे धक्का लागणार नाही? नक्कीच मी आधीपासून म्हणतो की पुन्हा एकदा सरकारने शिक्कामोर्तब करावं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र इश्यू करणार नाही. नक्कीच आपण पाहतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघ जे आहे ते काल सरकारनं जो अध्यादेश दिला त्या अध्यादेशापासून समाधानी आहेत. त्यांचा दावा आहे की अध्यादेशामुळे कुठल्याही पद्धतीनं ओबीसींना जे आहे ते ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे ते धक्का लागलेला नाही आहे. मात्र त्यांचं जे नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू आहे ते विविध 14 मागण्यांसाठी होतं, त्यातली ही एक मागणी होती. मात्र इतर 13 मागण्यांवर जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही आणि त्यावर समाधान होत नाही तोपर्यंत नागपूरचे हे साखळी उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.